काय खतरनाक डान्स केला रे बाय आजीनं. जसं की मी सांगितलं होतं पार्ट 1 मध्ये आपली कावड होती शिवाजी चौकात, तिथून आपली कावड जाणार होती कोंडेश्वर मंदिरावर. तर आता तुमचं स्वागत आहे पार्ट 2 मध्ये. काय खतरनाक डान्स केला आजीनं पाहून घ्या आता तुम्ही. तिथून आपली कावड निघाली गावाच्या बाहेर म्हणजेच कोंडेश्वर मंदिरावर जाण्यासाठी. इकडे हा गडी काही ऐकूनच नाही राहिला तर बा, कावड थांबाचं नावच नाही राहिला. इकडे ह्या काकांनी डपली वाजवली, डीजेचा आवाज कमी आणि डपलीचा आवाज जास्त होता. तिथून आपली कावड निघाली डायरेक्ट अंजनगाव बारीत आली. अंजनगाव बारी पार्टी रोडवर एक तेलाई माता मंदिरचं देवस्थान आहे. तिथं भक्तांनी सेवा केली. इथं भक्त सेवांनी सेवा केली. फराळाचं चाय पाणी नाश्ता सबन सुविधा ठेवली होती. इथं आपली कावड थांबली होती, सबन शिवभक्त थांबले होते. तिथून चाय प्याला. चाय प्यायला म्हणलं मा असा एक नारा दिला. तिथून आपली कावड काढली, डायरेक्ट निघालो कोंडेश्वर मंदिरावर जासाठी. 101च्या स्पीडनं कावड निघाली. इथून कोंडेश्वर मार्ग इकडे होता. तर फायनली पोहोचलो ना कोंडेश्वर मंदिरावर. त्या देवस्थानावर आलो, कावड ठेवली. त्या कावड मधून भरणे वगैरे खोलले. तिथून निघालो डायरेक्ट अंदर जासाठी. मंदिराच्या अंदर काही मोबाईल अलाव नाही आहे. पिंडीवर पाणी वगैरे टाकलं, तिथून दर्शन वगैरे केलं. मंदिराच्या अंदरून बाहेर आलो. इकडे असा काही माहोल चालू होता का सांगाच का. कोंडेश्वर मंदिरावर आलो, माहोल केला नाही असं होऊ शकत नाही. नाद करते काय ते जमत नसतं, त्यासाठी असं दाखवावं लागतं. तिथून आपल्या दोस्तांना पहिलेच ऑलरेडी गाडी आणून ठेवली. मित्रांना गाडी काढली, निघालो डायरेक्ट तिकडे जाण्यासाठी. पोट्टे संघ असल्यावर माहोल होणार नाही असं होऊ शकतं. चला भावांनो, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये. इकडे ह्या गड्याचा फुल माहोल चालू होता. तर भावांना आणि बहिणींनो, तुम्ही व्हिडिओ पाहता फॉलो करून टाका मग तुमच्या भावाचे 1000 फॉलो कम्प्लीट. जय श्री महाकाल.